या व्हिडिओतली ही जी दृश्य तुम्ही आता पाहताय HPN मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून ही दृश्य आहेत पंढरपुरातील भीमा नदी पात्रातील। उजनी धरण जे आहे ते आता 100% भरल्यानं पूर नियंत्रणासाठी धरणातून तब्बल 60,000 क्युसेक वेगानं भीमा नदी पात्रात पाणी सोडण्यात आलंय। उजनीतून सोडलेलं हे पाणी आता पंढरपुरात पोहोचायला सुरुवात झाली। त्यामुळे चंद्रभागेच्या पात्रातील पाण्याची पातळी कमालीची वाढलेली असून पंढरपुरातील वाळवंटातील मंदिरांना सुद्धा पाण्याचा वेढा घातलाय। पंढरपुरातील चंद्रभागेचं पात्र आता रौद्ररूप धारण करताना दिसतंय। उजनी धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यानं पूर नियंत्रणासाठी पात्रात 60,000 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे। या पाण्यामुळे पंढरपूरच्या वाळवंटातील लहान मोठी मंदिरं पाण्याखाली गेलेली आहेत, तर पंढरपूरचा प्रसिद्ध आणि ऐतिहासिक जुना दगडी पूलही पाण्याखाली गेलाय। पूल पाण्याखाली गेल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे। नदीकाठच्या नागरिकांनी अत्यंत सतर्क राहावं असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय। पुणे आणि उजनी धरण साखळी क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास पाण्याचा विसर्ग अधिक वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। भीमा नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून हाय अलर्ट देण्यात आलेला असून नागरिकांनी नदी पात्रात उतरू नये आणि सुरक्षित स्थळी राहावं असं आवाहन सुद्धा करण्यात येत आहे। दरम्यान उजनी धरणाचे अधिकचे अपडेट्स आणि पंढरपूरमधील भीमा नदी पात्राची सुद्धा काय परिस्थिती आहे ती सुद्धा आमच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। त्यामुळे HPN मराठी न्यूज चॅनलला YouTube वरती सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि Facebook आणि Instagram वरती जर तुम्ही आता ही बातमी पाहत असाल, ही अपडेट पाहत असाल तर इथं सुद्धा फॉलो करायला विसरू नका।